2022चे क्वेश्चन्स आपल्याला पाहिजेत. 2022च्या क्वेश्चन मध्ये अगेन सुरुवातच 2-3 प्रश्न जे काही आहेत त्यांनी ते इझी मोडवरती दिलेले आहेत. अ, पहिला प्रश्न चालेल बघा कसा वाटतोय तुम्हाला पहिला प्रश्न. काय विचारले? इन अ डायमंड इच कार्बन ॲटम इज डॅश डॅश सराउंडेड बाय अदर कार्बन ॲटम्स. हाऊ मेनी? कारण तो एकतर काय आहे, तो ॲलोट्रॉप आहे. कार्बनचा म्हणजे कार्बनच आहे. कार्बनच आहे तर कार्बनला इतर त्याची व्हॅलन्सी किती आहे? 4 आहे. तर मग टेट्राहेड्रल असलेला नॉन मेटल मधला एकमेव आहे तो. हे आपण ते पिरियॉडिक टेबल पाहताना बोललो. बाकीचे जे आहेत ते मेटलॉइड्स वगैरे पाहायला भेटतात आपल्याला. ठीक आहे, तर तो कन्सेप्ट, तो मुद्दा लक्षात ठेवायचाच आहे, कारण फिरून फिरून त्याच्यावरती प्रश्न आहे. ओके. मग ते डायमंड असेल, ग्राफाईट असेल किंवा त्याच्यानंतर ग्राफिन असेल. बकीबॉल कशाला म्हणतात? बकीबॉल कोणाला म्हणतात? बकीबॉलचं दुसरं नाव काय? कार्बनचा एक ॲलोट्रॉप. कमॉन. बकीबॉल कॉमन आहे ना रे, नेहमी आपण वाचण्याची गोष्ट आहे. माझा आवाज येत नाहीये का? फुलुरिन. लक्षात. डायरेक्ट प्रश्न येतात असेच. हेच हेच असंच विचारलं जातं. ओके. त्यासाठी त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. फुलुरिनच्या संदर्भाने तुमचं फुलुरिन हा राऊंड शेपचा आहे आणि तेच तुमचं ग्राफिन जे आहे ते सिंगल सेलचं आहे. मटेरियल सेम आहे बऱ्यापैकी. ओके, पण त्याचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावरती ते डिपेंड करतं आणि त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये बाकीचे फिजिकल चेंजेस म्हणा, केमिकल चेंजेस म्हणा, ते पाहायला भेटतात आपल्याला थोडेफार. ओके. हा का फुलेरिन जो मी बोलत होतो, बकीबॉल, तो कार्बन 60 कार्बन असलेला तो मटेरियल आहे. ओके. त्याचं एक स्ट्रक्चर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कार्बनचे 60 अणू आपल्याला तिथे पाहायला भेटतात. आणि कसा असतो तो? हेक्झागोनल असतो तो पूर्ण. ओके. सेम हेक्झागोनल तुम्हाला आपला हा सुद्धा सापडतो. कोणता? ग्राफिन. ओके. ग्राफिनचीच पुढे नॅनो ट्यूब पण बनवतात, ग्राफिनचीच बनवतात त्यालाच गोल करून. आपल्याला तेही लक्षात ठेवायचं. हे जे ग्राफिन आहे याच्यासाठी आय थिंक एलईडी असतील किंवा तुमचे आता आमच्या गाड्यांना जे काही आपली गाड्या गाड्या असतात, टू व्हीलर, फोर व्हीलर, त्यांच्यावरची शाईन जाऊ नये म्हणून ग्राफिनची कोटिंग येते. ओके. एक्झाम्पल मध्ये विचारलं जाऊ शकतं की कोटिंग खराब होऊ नये म्हणून, मूळ कोटिंग खराब होऊ नये म्हणून कार्बनच्या कोणत्या अल्युट्रोपचा लेअर लावला जातो, तर ते ग्राफिन कोटिंग आहे, हे लक्षात राहू द्या. ओके. ठीक. सिंगल लेअरचा आहे तो एक मुद्दा, आणि मग त्याच्यापासूनच नॅनो ट्यूब बनवल्या जातात, जे की बुलेट प्रूफ जॅकेट वगैरे याच्या संदर्भाने येतं आपल्याला. मग कार्बनच्या अल्युट्रॉप्स मध्ये हे ग्राफाईट असेल, फ्युलुरिन असेल किंवा तुमचा ग्राफिन असेल, हे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यांचे प्रॉपर्टीज वगैरे विचारले जातात, तो एक मुद्दा. आणि ते आपण जे बघितलं आता डायमंडच्या संदर्भाने, डायमंड कसा आहे? डायमंडची एक लाईटच्या टॉपिकच्या संदर्भाने कोणती प्रॉपर्टी महत्वाची आहे? तिकडेही विचारलं जातं फिजिक्समध्येही डायमंडचं, तो लाईटच्या टॉपिकच्या संदर्भाने. तो कन्सेप्ट कोणता? सांगा. जो की आपल्याला फायबर ऑप्टिक्स मध्येही पाहायला भेटतो. नाही, फायबर ऑप्टिक्स मध्येही पाहायला भेटतो किंवा मिराज मध्ये पाहायला भेटतो. ज्याला क्रिटिकल अँगल पेक्षा जास्तीचा अँगल जर गेला, हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल, कम्प्लीट म्हणण्यापेक्षा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हटलं तर जास्त बेटर. आन्सर सेम जरी असलं ते, तरी ते सेम ऑप्शन दिले तर ते जास्त त्यांना जे पुस्तकात आहे तेच लागत असतं, त्याच्यासाठी तेच शब्द लक्षात ठेवले बेटर. ठीक आहे. बाकी मग ते डायमंडचा वापर कुठं करतात, ते रॉक ड्रिलिंगसाठी म्हणा किंवा काय असतं ते तुमचे ग्लास कटिंग वगैरे, हा एक मुद्दा तो लक्षात ठेवता येतो. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातो. ठीक आहे.
कॅटेनेशन प्रॉपर्टी बद्दल बोललो, त्याची स्वतःसोबतची चेन तयार करण्याची जी प्रॉपर्टी आहे तो वाला मुद्दा. एकमेव आहे, टेट्राव्हॅलेंट आहे वगैरे. कार्बनच्या संदर्भाने या काही गोष्टी माहितीच असायला पाहिजे. ओके. कार्बनचा अजून एक असा ॲझोट्रोप कोणता आहे ज्याचे पुन्हा अजून प्रकार बघतो आपण, इव्हन जॉग्राफीमध्ये आपल्याला विचारलं जातं त्याच्यावरती, किंवा इतरही ठिकाणी. कोण आहे तो? कोल. आणि मग कोलचे त्याच्यात कार्बनच्या पर्सेंटेज नुसार कशा पद्धतीने आहे ते? सर्वाधिक कार्बन पर्सेंटेज इनिशियलच टाका, पूर्ण टाकण्याची गरज नाही. कोलचे प्रकार ज्याच्यामध्ये त्यांच्या कार्बनच्या पर्सेंटेज नुसार उतरता क्रम लावायचा. ए बी लिपी, अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीट. ठीक. दुसरं काय? ठीक. पुढचा प्रश्न बघा, ट्रिटियमचा. मग आता 2022 मध्ये सुद्धा हा प्रश्न इझी आला. हा देखील काय, ट्रिटियमचा अनुक्रमांक आपण जे आधी चर्चा केली, ॲटॉमिक नंबर ऑफ ट्रिटियम काय आहे. बऱ्याच लोकांनी 3 दिलं, ट्री आहे, ट्री म्हणून 3 असं काहीतरी केलं, पण आपल्याला माहिती आहे काय तो आयसोटोप आहे हायड्रोजनचा. इझी प्रश्न होता हा देखील, 2 प्रश्न गेले. आता हा प्रश्न काय विचारलंय, इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन बिटवीन इलेक्ट्रॉन पेअर्स सच एज लोन पेअर, लोन पेअर, बॉन्ड पेअर, बॉन्ड पेअर आणि लोन पेअर, बॉन्ड पेअर इन अ गिवन व्हॅलन्स शेल डिक्रीजेस इन द ऑर्डर ऑफ. कसं कसं म्हणजे इलेक्ट्रॉन रिपल्शन कशात सर्वाधिक असणार आहे? गणेश, तुम्ही आन्सर केलंय का त्याचं? हा, तेच मग. आता सांगा, आन्सर सांगा मग, ऑप्शन मधून सांगा. ऑप्शन नंबर 2 तुम्हाला सांगितलं, लोन पेअर काय असतात, बॉन्ड पेअर काय असतात. जर तो आपण मागे जो बघितलेला प्रश्न आहे त्याचे स्ट्रक्चर वगैरे त्याच्या संदर्भाने आलं तर तेवढं तिथं तुम्हाला लक्षात ठेवायचं की सगळ्यात आधी तर त्याच्यामध्ये लोन पेअर आहेत का हे बघायचं आहे आपल्याला. लोन पेअर असतील तरच त्याच्यामध्ये मग आपल्याला त्याच्यामध्ये शेपमध्ये बदल दिसतोय गड्या, असं काहीतरी लक्षात घेता येतं. अदरवाईज त्याच्या नादालाच लागायचं नाही. ठीक आहे. पुढे हा प्रश्न, डॅश डॅश यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असते. चला आता, अगेन तुम्ही आधी आन्सर वगैरे माहिती असतील तर ते सोडून द्या. अगेन तुमचा प्रयत्न आहे की काय आहे हे. आयोडीन दिलेलं आहे 127, याचा काय मास दिलेला आहे. आता हा मास आहे का नाही कशावरून लक्षात येते मला, हे बाकीच्याच जे माहिती आहेत ना, म्हणून हा मास, हा देखील मासच आहे. मग याचं मास दिलेलं आहे, याचं मास आहे, याचं आहे. कसं करणार आहात तुम्ही? इझी आहे का सोपं आहे? सगळ्यात आधी हे सांगा, हे करणं इझी आहे का सोपं आहे तुमच्यासाठी आता? इझी आहे. काय करणार आहात? सर्वात जास्त रेणू म्हणजे माझ्याकडे मोल किती आहेत, जेवढे जास्त मोल तेवढे जास्त रेणू असणार आहेत. मग एका मोल मध्ये किती, त्याच्या मास एवढं राहणार आहे. काढा. आता बघा, हे 127 आहे, 127 आणि हे 250 दिले. मी याला 125 कन्सिडर केलं तर काही वाईट आहे का माझं? काही चुकणार नाही. बघू, लेट्स सपोज 2 मोल आहेत आयोडीनचे क्रिस्टल. पुढे वॉटर, H2O म्हटलं की काय येतं तुमचं, 18 पाहिजे. 18 दोन्ही 36 आणि वरचे 9 म्हणजे किती, 2.5 मोल आहेत. हे किती आहे? कार्बन डायऑक्साईड CO2, हे 32 आणि हे 12, 12 44, 44 भागिले किलो किती, हे हाफ येत आहे. आणि हे 10 ग्राम हायड्रोजन गॅस, हायड्रोजन गॅस आहे. हायड्रोजन काय आहे, हा गॅस आहे. आता सांगा, इथे मला सांगा किती येतं हे. तुमचा आन्सर बरोबर आहे, पण 10 मोल येतं का हे सांगा. हायड्रोजन गॅस म्हटल्याच्या नंतर काय येतं, H2 येतं, राईट. म्हणजे ह्याचं 2 ग्राम पाहिजे मला हे. मग 2 ग्रामने जेव्हा भागाकार करतो तेव्हा मला काय येतं, 5 मोल येतं. ठीक आहे. चाल, ऑक्सिडिक ऑक्सिडेशन स्टेटच्या संदर्भाने.
आता इथे अगेन आपण याच्यावरती चर्चा करूयात थोडा वेळ. पण प्रश्न तुम्ही सोडवणं अपेक्षित असतं नसतं हा मुद्दा सगळ्यात आधी मला सांगा, की तुम्ही एक्झाम मध्ये त्या लेवलला असताना काय करणार होतात. आता किती प्रश्न झाले तुमच्याकडे? 1 2 3 4, 5 पैकी 4 प्रश्न तुमच्या हातात आलेत. पाचवा प्रश्न आहे. आता सगळ्यात आधी जे कॉमन सगळेजण करतात, काय करतात, की +5 का -5 इथे येऊन +5 द्यायचे का -5 द्यायचे, हा वाला मुद्दा आमचा येतो. आणि मग त्याच्यामध्ये मी खेळणार आहे की मला ते बरोबर येतंय का चूक येतंय. मग +5 घ्यायचं का -5 घ्यायचं हे कशावरून ठरवणार आहात तुम्ही? एक्झाम हॉलमध्ये ते तुम्हाला सेन्स देणार आहे का, ते काय आहे? सगळ्यात आधी त्यांनी काय विचारले? ऑक्सिडीकरण स्थिती, त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे व्ही ची, व्हॅनेडियमची, या पूर्ण मॉलिक्युलमध्ये. ओके. ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन इज गेन ऑफ ऑक्सिजन. आपण ऑक्सिडेशन इज नॉट गेन ऑफ ऑक्सिजन मॅम. हे लक्षात ठेवा, ट्रिक लक्षात ठेवा. ऑइल आणि रिंग. ऑइल काय आहे? ऑक्सिडेशन इज लुझिंग इलेक्ट्रॉन. लुझिंग इलेक्ट्रॉन. ओके. आणि रिग काय? रिडक्शन इज गेनिंग इलेक्ट्रॉन. ठीक आहे. ऑक्सिडेशन इज लुझिंग इलेक्ट्रॉन अँड रिडक्शन इज गेनिंग इलेक्ट्रॉन. हा मुद्दा तिथे लक्षात ठेवा. मग आता हा इलेक्ट्रॉन घेणारा आहे, तेव्हा त्याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची. त्याच्यासाठी सगळ्यात आधी तर तुमचा किती चार्ज आहे वगैरे वगैरे हे याच्यामध्ये अडकता तुम्ही. म्हणजे याच्यावरती चार्ज किती आहे? हा ऑक्सिजन आहे ज्याच्यावरती निगेटिव्ह 4 चार्ज आहे माझ्याकडे. बरोबर. मग त्याच्या ऑक्सिजनचा ऍटमचा जर ऑक्सिडेशन नंबर बघितला, नॉर्मल ऑक्सिजन ऍटमचा किती असतो? 2 आहे. त्याला 2ची गरज आहे तशी तर. 2,6 आहे ना, त्याला 2ची गरज आहे. राईट. -2 येणार आहे त्याचा. -2 त्याचा ऑक्सिजन ऍटमचा ऑक्सिडेशन नंबर. त्याला 2 इलेक्ट्रॉन्स घेणार आहे तो. ऑक्सिडेशन वेगळं, ऑक्सिडेशन स्टेट वेगळी. ओके. त्याच्यावरती चार्ज किती आलाय? -4 आलेला आहे. आता या -4चे हे किती आहेत असे? 7 आहेत. त्याची आहे किती? 2 आहे. टोटल किती होते याची? 14. राईट. चार्ज किती आलाय त्याचा ओव्हरऑल? ओव्हरऑल चार्ज किती आलाय ऑक्सिजन वरती? -4. आता हे कशातून वजा केलेले आहेत? आणि माझे किती आहेत? व्हॅनेडियम किती आहेत? 2 आहेत. राईट. याला मी 2x कन्सिडर करेल बेसिकली. तर ह्या कशातून वजा केल्याच्या नंतर मला -4 भेटतं? कशात ऍडिशन केल्याच्या नंतर मला -4 भेटतंय? हा -14 तुमचा इकडे गेला, किती येतो? +14 झाला, 10 आला. एक्स किती येणार आहे? 5. पॉझिटिव्ह 5 आला. पण एक्झाम मध्ये आता तुम्ही ऑक्सिडेशन नंबर्स वगैरे जेव्हा बघाल वगैरे सगळ्या गोष्टी कराल त्याच्यावरती तुम्ही काम करणार आहात. मग तो म्हणजे मोनोक्रोमॅटिक आहे, डायक्रोमेट आहे, काय आहे, हे सगळे गोष्टी कराव्या लागतात. हे खूप जास्त जातं. म्हणजे इतके रूल्स आहेत त्याच्याबद्दल, अनलिमिटेड रूल्स आहेत. आपण एक काम करूयात, या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन घ्यायचंय का, म्हणजे याच्यावरती काम करायचंय का, हे सांगा आधी मला. हो, ठीक. आपण डेटा घेतलाय का ऑलरेडी बघूयात. घेतला असेल तर मग तिथंच घेतोय.
सगळ्यात आधी लक्षात घ्या. ऑक्सिडेशन स्टेट ही एक अशी गोष्ट आहे, जसं आपण OSI मॉडेल बघितलंय ICT मध्ये, तशा पद्धतीचा हा एक इमॅजिनरी चार्ज आहे. म्हणजे एलिमेंटचा, एखादा एलिमेंट बघितला त्याच्यातला ऍटमचा असा काल्पनिक असा इमॅजिनरी चार्ज, जसं की जेवढे काही इलेक्ट्रॉन्स जास्त असतील म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमकडे गेले आहेत असं धारण करणं. जेवढे इलेक्ट्रॉन्स जास्त असतील ते सगळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमकडे जात आहेत, जेवढे एक्स्ट्रा असतील तेवढे. साधं सिंपल समजायचं असेल तर एका ऍटमचं अकाउंट बॅलन्स आहे, मग तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल किंवा शून्य असू शकतो. ओके. आता जर आपण हायड्रोजनचा जर बघितला, ओके, हायड्रोजन आणि क्लोरीन एकमेकांना येऊन मिसळत आहेत. ओके, शेअरिंग होते. ती शेअरिंग फेअर असते का? हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमकडे जास्त अट्रॅक्ट होणार आहे तो. मग हायड्रोजनचा जो काही इलेक्ट्रॉन आहे तो इकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. कोणाकडे? क्लोरीनकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. हा जातोय का ऍक्च्युअल मध्ये? इथे शेअरिंग होतीये इथे. हा पण त्याच्यामध्ये काय होणार आहे? भागीदारच असणार आहे. याच्याकडून एक कोणीतरी घेणारच आहे. पण इथे या ठिकाणी जो पोलार, त्याच्यामध्ये जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, तो जो कोणता पुढचा असणार आहे, आता इथे या ठिकाणी क्लोरीन सापडतोय आपल्याला, तो त्याला जास्त अट्रॅक्ट करतोय आणि त्याच्यामध्ये जो एलिमेंटवरती चार्ज आपल्याला जाणवतोय तो त्याचा ऑक्सिडेशन स्टेट असतो. आता याच्यामध्ये मग तो मोनोक्रोमॅटिक आहे का काय आहे याच्यानुसार ते बदलत राहणार आहे. इथे हायड्रोजनवरती कोणता चार्ज असणार आहे? पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल? कुठे? पॉझिटिव्ह चार्ज असणार, पॉझिटिव्ह. आणि क्लोरीनवरती निगेटिव्ह चार्ज. पण इथं आपण कन्सिडर करतोय, ऍक्च्युअल मध्ये झालेलं आहे का हे? HCl मध्ये हायड्रोजनने त्याचा इलेक्ट्रॉन देऊन टाकलाय का? येस और नो? नो. मग इथं फक्त हे इमॅजिनरी गोष्ट आहे की आपण कन्सिडर करतोय आयनिक शेअरिंग मध्ये. अशा पद्धतीने आपल्याला कन्सिडरेशन घ्यायचंय, एवढंच. ओके. सो जस्ट आपण जर एखादा ऍटमला जर त्याचे सर्व बॉन्ड्स, जेवढे काही बॉन्ड्स असतील, पूर्णपणे आयनिक आहेत असं कन्सिडर केलं, तर त्या ऍटमवर जो चार्ज येईल त्याला त्याचा ऑक्सिडेशन नंबर म्हणायचा. डेफिनेशन कळाली का साधी? येस और नो? ओके. आता याच्या संदर्भाने काही रूल्स लक्षात ठेवायचे. ओके. सगळ्यात आधी तर प्युअर एलिमेंटच्या संदर्भाने, जो की एकटा नेचरमध्ये राहतोय. एकटा नेचरमध्ये राहणारा त्याचा ऑक्सिडेशन नंबर जो काही आहे तो ऑलवेज शून्य असतो. प्युअर एलिमेंट्स जेवढे काही आहेत त्यांचा ऑक्सिडेशन नंबर नेहमी शून्य असणार आहे, इंडिव्हिज्युअलचा त्याच्या. मग त्याच्यामध्ये तुमचा आयन येतो, क्लोरीन गॅस येतो, सोडियम मेटल असेल, यांचे सगळ्यांचे ऑक्सिडेशन नंबर शून्य असणार आहेत. हा सगळ्यात आधी तर रूल नंबर 1. ओके. लॉजिक काय असतं? प्युअर एलिमेंट जे आहेत त्यांच्यामध्ये सेम ऍटम्स असतात, जेवढे काय प्युअर एलिमेंट आहे तो. ओके. कोणताही गॅस घेतला पर्टिक्युलर, तो तेवढाच गॅस घेतला. ओके. तर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन शेअरिंग कशी असणार आहे? इक्वल शेअरिंग असणार आहे. त्याच्यामुळे तो निगेटिव्ह पॉझिटिव्ह जेवढं काही होणार आहे ते सगळं झिरोवरती येणार आहे. ओके. सिम्पल. पण तोच जर कोणासोबत शेअर होत असेल तर मग मात्र तिथं डिफरंट येणार आहे. साधा एक सिंपल प्रश्न येऊ शकतो या रूल वरूनच. प्युअर एलिमेंट आहे आणि त्याचा काय आहे? साधा सिंपल झालं की ऑक्सिजन गॅस आहे, याचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे?
नॉर्मली डोक्यात काय येतं आपल्याला, जे काही कॉमन सगळीकडे सांगितलं जातं की ऑक्सिजन त्याला दोनची गरज आहे, मग तो त्याच्यावरती निगेटिव्ह दोन चार्ज असणार आहे, तर तो त्याचा मग ऑक्सिडेशन नंबर नाही. प्युअर एलिमेंट आहे हा ऑक्सिजन, मग त्याचा ऑक्सिडेशन नंबर 0. ओव्हरऑल याच्यामध्ये तो निगेटिव्ह होऊन जाणार आहे त्याचा. ठीक आहे. चल. कोणावर चार्ज येणार, सगळ्यात आधी तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता मोनो अटॉमिक आयन्स. ओके. म्हणजे एकटा ऍटम असेल आणि त्याच्यावरती आयन आहे, सिंगल ऍटम आहे. ओके. आणि तो आयनाइज आहे, कॅटायन असेल आयनायन असेल काहीतरी असेल, त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय असतो? त्याच्यावरती जेवढा चार्ज आहे, ऍक्च्युअल चार्ज आहे, तेवढाच त्याचा ऑक्सिडेशन नंबर असतो. आता मी तुम्हाला Na+ विचारलं, याचा ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे? त्याच्यावरचा चार्ज असेल, मोनो ॲटॉमिक आयन्स जे काही आहेत त्यांच्यावरती ऑक्सिडेशन नंबर किती असतो म्हणतो मी तुम्हाला, त्यांच्यावरती जेवढा चार्ज आहे तेवढा. तर Na+ चा ऑक्सिडेशन नंबर, याच्यावर चार्ज किती आहे हे सांगा आधी. कॅटायन आहे आणि एक चार्ज आहे, तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय झाला? एक. ठीक आहे. पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह मध्ये ऑक्सिडेशन नंबर आला. आता सांगा ऑक्सिजन -2, याचा ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे? -2. तेच जेव्हा मी ऑक्सिजन गॅस घेतला होता, प्युअर एलिमेंट, तेव्हा ऑक्सिडेशन नंबर काय होता त्याचा? 0. आता तिसरा, हायड्रोजनच्या संदर्भाने समजून घ्या. हायड्रोजन जेव्हा केव्हा कोणत्याही कंपाऊंड मध्ये असतो, जेव्हा केव्हा कोणत्याही एखाद्या कंपाऊंड मध्ये सापडतो हायड्रोजन, त्याचा ऑक्सिडेशन नंबर नेहमी एकच असतो, पॉझिटिव्ह चार्ज. नेहमी. ओके. त्याला एक्सेप्शन्स वगैरे आहेत, मेटल हायड्राइड्स वगैरे, त्याच्यामध्ये निगेटिव्ह सापडतो आपल्याला. तो सोडला, अदरवाईज सगळीकडे मग तुमचा HCl घ्या, H2O घ्या, H2SO4 घ्या, HNO3 घ्या, काही असू द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह चार्ज भेटतो. फक्त एक्सेप्शन मध्ये हायड्राइड्स मेटल जे काही असतील ते सोडून. ओके. हा मुद्दा एक लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल टाकायचे असतील तर हा सोडियम हायड्राइड घ्या, किंवा अजून कॅल्शियम हायड्राइड आहे, लिथियम वाला घ्या. ओके. यांचे काय असणार आहेत? या ठिकाणी हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर काय असेल? निगेटिव्ह असेल. ठीक आहे. ऑक्सिजनचा नॉर्मल जेव्हा चार्ज बघितला आपण, निव्वळ ऑक्सिजन म्हटलं इथे, हे निव्वळ ऑक्सिजन म्हटलं की काय आला? -2 आला. पण तेच जर तुमचा O2 असता तर काय म्हटलं होतं आपण? तुमचा 0 आला असता. ठीक आहे. अगे, पेरॉक्साइड जे सापडतात त्याच्यामध्ये -1 सापडतो, आणि ह्या ऑक्सिजन फ्लोराईड आहे याच्यामध्ये +2 आहे, कारण इथं फ्लोरीन आहे. त्यामुळे हे एक्सेप्शन्स मध्ये आहेत, तर हे एक्सेप्शन जसेच्या तसे विचारले जातात. जर आजाच एक्झामला तर जसच्या तसा विचारला जाणार. ओके. आता मला सांगा, CO2 मध्ये ऑक्सिजनचा CO2 मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर काय असेल? सगळ्यात आधी, ऑक्सिजन तिथं जो दिसतोय CO2 मध्ये, तो प्युअर एलिमेंट आहे का? नाही, तो कंपाऊंड मध्ये आहे. कंपाऊंड मध्ये असेल तर नेहमी काय असतो म्हणून सांगितलं तुम्हाला? थोडं फास्ट करा, म्हणजे मला नाही वाटत की आत्ताच जस्ट बघितलं, स्क्रीनवर पण आहे तुम्हाला, काय अडचण आहे मला माहिती नाही. -2. आता हायड्रोजन पेरॉक्साईड, H2O2, पेरॉक्साईडच्या संदर्भाने काय सांगितलं मी तुम्हाला, किती असतो ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर?
पेरॉक्साइड्स, पेरॉक्साइड्स मध्ये -1 पेरॉक्साइड मध्ये म्हटलं. इथं हा ऑक्सिजन फ्लोराईड आहे, हे वेगळं. -1. पेरॉक्साइड्स कसे ओळखायचे? जिथं एखाद्या कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन ऑक्सिजन मध्ये सिंगल बॉन्ड सापडतो, ते तुमचे सहसा पेरॉक्साइड्स असतात. ओके, त्याला हा मग ऑक्सिजन फ्लोराईड जो आहे तो तिथं तुम्हाला, फ्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तो जास्त खेचल्यासारखा करतो, त्याच्यामुळं मग तिथे प्लस मध्ये भेटतोय आपल्याला. ओके, कारण तो काल्पनिक मध्ये आपण इतकं काल्पनिक झालं की ते अक्षरशः फ्लोरीनची कॅपॅसिटी जास्त आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, तो ओढूनच घेणार आहे, म्हणून तिथं पॉझिटिव्ह 2 चार्ज जातो. नथिंग. आता तुम्हाला 3-4 गोष्टी लक्षात आल्यात का? एवढं सांगा की एक प्युअर एलिमेंट आहे तर त्यांचा 0 असतो. मोनो ॲटॉमिक आयन असेल एखादा, सिंगल ॲटमचा आयन असेल, कॅटायन आयन, तर त्याच्यावरती जो चार्ज आहे तोच असणार आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर. हायड्रोजनच्या बाबतीत तो कोणत्याही कंपाऊंड मध्ये सापडत असेल तर त्याचा +1 आहे, पण जर तो हायड्राइड सोबत असेल तर त्याचा -1 असतो. त्याच्यामध्ये आपण कॅल्शियम हायड्राइड असेल, लिथियम हायड्राइड असेल किंवा सोडियम हायड्राइड, हे 3 एक्सेप्शन पाहिजे. ऑक्सिजनचा नेहमी गॅस नाही, गॅस तर तो एलिमेंट झाला आणि त्याचा 0 आला, पण ऑक्सिजन म्हटलं मी नुसतं तर त्याचा -2 असतो. पण पेरॉक्साइड्स मध्ये तो, जिथं सिंगल बॉन्ड मध्ये 2 ऑक्सिजन जोडलेले आहेत एखाद्या कंपाऊंड मध्ये, तिथं -1 आहे. आणि जो ऑक्सिजन फ्लोराईड बघतोय तिथं आपल्याला +2 पाहायला भेटतो. ठीक. आता न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. न्यूट्रल मॉलिक्युल्सचा अगेन, न्यूट्रल कंपाऊंड किंवा न्यूट्रल मॉलिक्युल्स आहेत, अगेन त्याचा जसं प्युअर एलिमेंट होता त्याचा जसा 0 होता, तसं इथे सुद्धा कंपाऊंड मध्ये वेगवेगळे चार्ज येतील एका एका एलिमेंटवरती, पण ऍट द एंड त्यांची समेशन ही 0 होते. समेशन त्यांची ओव्हरऑल याच्यामध्ये 0 होते. लेट्स सपोज तुमच्याकडे H2O आहे. हायड्रोजनचा किती आहे सांगा? हायड्रोजनचा किती आहे? पॉझिटिव्ह 1. टोटल किती आहेत हायड्रोजन? 2. मग यांच्यावरती चार्ज किती झाला? 2 झाला. ऑक्सिजनचा किती आहे? ऑक्सिजनचा किती आहे? -2 आहे. यांची ऍडिशन ओव्हरऑल टोटल या प्युअर कंपाऊंडची, जो न्यूट्रल कंपाऊंड आहे, मॉलिक्यूल आहे, त्याची किती असणार आहे? +2 -2 0. त्याच्यामुळे हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. ठीक आहे. आता पॉलिएटॉमिक, मोनो ॲटॉमिक आयन बघितला, एक सिंगल ॲटम होता, त्याच्यावरती जो काही चार्ज आला तो आपण घेतला. आता पॉलिएटॉमिक आहेत, जसं की तुमचा सल्फेट आहे, SO4 2-, SO4 2-. इथे त्यांची जी समेशन आहे, आयन असतील तर समेशन करायचंय, ती समेशन त्यांच्या चार्ज एवढी असणार आहे. जसं की SO4 2- आहे, तर सल्फरचा काढायचंय मला, चार्ज किती येतोय काय नाही. हा ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनचा तुमचा ओव्हरऑल चार्ज किती आला? हा 2- आला. तुमचा ऑक्सिजन वरती तुमचे किती होते? -2 होते. टोटल ऑक्सिजन किती आहे? 4. 4 गुणिले -2. आणि सल्फरचा मला काढायचा आहे, किती येतो हा? 4×2 = 8, -8. एक्स बरोबर -2 + 8, किती येतं हे? 6. आणि सहसा तुम्हाला मग हे असे पॉलिएटॉमिक आयन्स देतात आणि त्याचा काढायला सांगतात. काय असणार आहे? जो आता आपण व्हॅनेडियमचा वगैरे बघितला, त्याच्यामध्ये काय केलं? हेच केलं ना. जो एक पॉलिएटॉमिक आयन होता, त्याची समेशन ही त्याच्या चार्ज एवढी असणार आहे, हे सांगितलं. मग माझ्याकडे जो व्हॅनेडियम होता V2, काय होता तो पूर्ण कंपाऊंड? V2O7-4. राईट. माझी टोटल या कंपाऊंडची, पॉलिएटॉमिक कंपाऊंडची चार्ज किती आहे? -4 आहे. तर या सगळ्यांची ऍडिशन ही -4 येणार आहे. ठीक आहे. व्हॅनेडियमचं मला माहिती नाहीये, 2x जो काही असणार आहे तो x. ओके. प्लस ऑक्सिजनचा माझा -2 आहे, गुणिले 7 केला, 7×2 = 14, -14 आहे, 2x.
-14 बरोबर -4. -14 इकडे प्लस मध्ये आले. 10/2 x बरोबर 5. एवढे लक्षात आलेत का? कोणकोणते रूल पाहिजेत? सगळ्यात आधी मला सांगा, प्युअर एलिमेंटचा, पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो, प्युअर एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर किती असतो? 0. प्युअर कंपाऊंड जो न्यूट्रल आहे कंपाऊंड, त्या न्यूट्रल कंपाऊंडचा टोटल ऑक्सिडेशन नंबर किती असतो? 0. कारण त्यांचे ऍडिशन वगैरे सगळं जाऊन तो 0 होणार आहे. आता जो फ्लोरीन वाजा बघितला, फ्लोरीन जिथं कुठं सापडेल आपल्याला एखाद्या कंपाऊंड मध्ये, फ्लोरीन जिथं कुठं एखाद्या कंपाऊंड मध्ये सापडेल त्या ठिकाणी त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती असतो? ऑक्सिजन फ्लोराईड बघितला होता आपण तिथे. किंवा तुम्ही हायड्रोजन फ्लोराईड घ्या, सोडियम फ्लोराईड घ्या, कोणी घ्या. जो फ्लोरीनचा आहे तो, नाही, अगेन, फ्लोरीनचा नेहमी निगेटिव्ह वन, नेहमी निगेटिव्ह वन, ते फिक्स ठेवायचं फ्लोरीनचा स्पेसिफिक. ठीक आहे. चल. हा एक रूल, आता रूल डायरी काढा, रूल्स म्हणून लिहून घ्या तुमचं कागद वगैरे जे काही आहे. फ्लोरीनच्या बाबतीत सिंपल फ्लोरीनचा विचारलाय, निगेटिव्ह वन नेहमी कायम तोच राहणार आहे. ऑक्सिजनचा विचारला, साधा ऑक्सिजनचा, तर काय आहे माझ्यासाठी ऑक्सिजनचा? -2. प्युअर एलिमेंट्स आहेत, O2 H2 किंवा अजून काय, फेरस वगैरे, यांचं काय आहे? यांचं काय आहे ऑक्सिडेशन नंबर? 0. त्याच्यानंतर अजून कोणता बघितला आपण नियम? हायड्रोजनच्या संदर्भाने, हायड्रोजन कोणत्याही कंपाऊंड मध्ये असेल, स्पेसिफिक हायड्रोजनचा किती आहे? +1. पण तो जर पेरॉक्साईड असेल एखादा, हायड्रोजन पेरॉक्साईड सारखा वगैरे, तर नाही नाही नाही, चुकलं चुकलं. पेरॉक्साईड ऑक्सिजनच्या संदर्भाने बघत होतो, इथे मेटल हायड्राइड्स आहेत. लिहून घ्या तसं, मेटल हायड्राइड्स आहेत. तुम्हाला हे याच्यामध्ये सगळं दिलंय का? हा, ही स्क्रीन पण तुम्हाला उपयोगी पडेल. हा बा, इथे 4 एक्झाम्पल एक्स्ट्रा दिले होते ना, ते राहू द्या. हा चार्ट तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा तर स्क्रीनशॉट काढून घ्या, तो अजून बेटर जाईल तुम्हाला, लक्षात पण राहील. मोनोॲटॉमिक आयन असेल तर त्याच्यावरती जो चार्ज आहे तो, तुम्हाला जेव्हा पॉलिॲटॉमिक आयन्स दिले जातात, जसं की त्यांनी एक्झाम्पल मध्ये विचारलं, तेव्हा तो कसा काढायचा? कारण त्यांच्यात ऍडिशन त्यांची 0 असणार आहे, म्हणजे तो त्याच्यावरती जो चार्ज असणार आहे तो असणार आहे पॉलिॲटॉमिक आयनच्या संदर्भाने. कंपाऊंडच्या बाबतीत त्यांची ऍडिशन 0 असते. ठीक आहे. मग ऑक्सिडेशन जेव्हा होतंय तेव्हा काय होतं? हा ऑक्सिडेशन नंबर वाढत जातो. ऑक्सिडेशन जेव्हा होत असतं तेव्हा ऑक्सिडेशन नंबर वाढत जातो, आणि जेव्हा रिडक्शन म्हणतो तेव्हा ऑक्सिडेशन नंबर कमी होत जातो. म्हणजे काय? ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिडन, जो ऍटम आहे तो इलेक्ट्रॉन गमावतोय, लूज करतोय. हे काय म्हणतोय आपण? ऑइल. ऑक्सिडेशन इज लुझिंग इलेक्ट्रॉन. ओके. आणि रिडक्शन इज गेनिंग इलेक्ट्रॉन. रिडक्शन मध्ये ऑक्सिडेशन नंबर कमी होणार आहे, ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिडेशन नंबर वाढणार आहे. एक एक्झाम्पल घ्यायचंय का?
एक्झाम्पल घ्यायचंय का त्याच्यावरती? तुम्हालाच ट्राय करायचं सगळ्यात आधी तर. नको, अरे नाही मंगेश, होऊन जाईल. काय अडचण नाहीये. आता जे रूल्स बघितलेत ना, त्यातून ते होऊन जाईल, काही इश्यू नाही. H2SO4. सगळ्यात आधी सांगा, हा काय आहे? कंपाऊंड आहे एक, न्यूट्रल कंपाऊंड आहे का आयन असलेला आहे? न्यूट्रल कंपाऊंड आहे का आयन असलेला कंपाऊंड आहे? न्यूट्रल आहे, म्हणजे यांच्यावरती याचा ऑक्सिडेशन टोटल समेशन किती येते ऑक्सिडेशन नंबरची याच्या? 0. राईट. आता याच्यामध्ये तुम्हाला सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर काढायचा आहे. काय करणार आहात? हायड्रोजनचा 2 आहे, 2 गुणिले 1 प्लस सल्फरचा मला काढायचा आहे प्लस 4 गुणिले -2. याची बेरीज 0 पाहिजे मला. 2 + x प्लस, म्हणजे प्लस म्हणण्यापेक्षा -8, सरळ सरळ, इक्वल्स टू 0. x = 8 + 8 - 2 किती येते? 6. आता हे न्यूट्रल कंपाऊंड बघितलं. आता एक पॉलिएटॉमिक पाहूया. ओके. क्रोमियम डायक्रोमेट आयन घेऊयात. हम्म, याच्या संदर्भाने टोटल चार्ज किती झाला याच्यावरती? -2 आहे. तर याची समेशन किती येणार आहे? याचं जे ऑक्सिडेशन नंबर्स आहेत सगळ्यांचे, त्याची समेशन किती येणार आहे? -2. तुम्हाला काढायचं कशाचं सांगतोय? क्रोमियमचा. क्रोमियम मी एक्स घेतलो. ओके. 2x प्लस काय आहे? 7 ऑक्सिजन आहेत. 7 गुणिले -2 किती आला हा? 2x - 14 बरोबर -2. एक्स बरोबर, हा प्लस इकडे गेला, 12/2. एक्स बरोबर 6. ऋतुजा यांनी काढला ऑलरेडी. ठीक आहे. आयोगाने एखादा अजून एक्झाम्पल दिलाय का, बघूयात आपण. तुम्हाला एक 2-3 आता, आता सोपं वाटतंय का? सुरुवात थोडी गेली असेल किचकट, पण आता ऍट द एंड सोपं वाटतंय. झालं. आता तुम्हाला म्हणजे केमिस्ट्रीमध्ये दुसरे कोणते नाही आहेत गणित? एक हा ऑक्सिडेशन नंबरचा होता तुमचा. बाकी तो जो काही मोलारिटी वाला तो होता. सुरुवात त्याच्याने केली आपण सेशनची, आणि एंड आपण या मुद्द्याने करणार आहोत. तुम्हाला एक मी 2-3 देतो. तुम्ही तुमचे ट्राय करा. तुम्हाला शक्य असेल सॉल्व्ह केल्याच्या नंतर मला आपल्या ग्रुपवरती वगैरे मेसेज करा. ओके. ऑक्सिजन फ्लोराईड मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे? ठीक आहे. हे ट्राय करायचं. ओके. काही अडचण आली तर मला विचारा. दुसरं. हो हो, आपल्याला विचारलेलं पॉलिॲटॉमिक होतं. आणि आता पॉलिॲटॉमिकचं कसंही आलं तर तुम्हाला सुटून जाईल ना आता. आता काही अडचण नाही त्याची. Fe3O4चा काढा. Fe3O4 मध्ये फेरसचा काढायचा आहे. ओके. चार्ज कन्सिडर करून सॉल्व्ह करायचं. हा हा, पॉलिॲटॉमिक आयन्स असतील तर तिथं ऑब्व्हियसली तो चार्ज आहे तो. आता इथं सुद्धा त्याला कन्सिडर करा ना, याला तुम्ही कन्सिडर करा पॉलिॲटॉमिक आयनच आहे, पण आयन चार्ज किती आहे? 0 आहे. इथं चार्जच नाही, म्हणून आपण समेशन 0 घेतोय. तिथं चार्ज जो काही दिला तो चार्ज घेतला असता समेशन. एवढंच आहे. काही नाही, फक्त त्याचेच रूल्स. रूल्स बनवायला 100, एकाच गोष्टीतून 100 रूल्स तयार करायचे असतात. काही नाही. Fe3O4 मध्ये Feचा काढायचंय. अजून कोणतं घ्यायचं? सोडियम पेरॉक्साईड घ्या.
सोडियम पेरॉक्साईड. ओके, तुम्हाला लक्षात येत असेल, मी पुन्हा पुन्हा कशावर तरी भर देतो. इथे ऑक्सिडेशन नंबर काढायचा आहे. ओके, ट्राय करा. मग उद्याच्या परीक्षेला जर डायरेक्ट याच्यातून प्रश्न आले तर आपल्याला सगळीकडे छाती ठोकता येईल की आमच्या ऑप्शन मधून आले, आमच्या क्वेश्चन मधून आले म्हणून. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. हा. च- ठीक आहे, आता तो झालं. हा प्रश्न बघ, 21चा एक पेपर बघूयात आणि आपण कन्क्लूड करूयात. ठीक आहे, बाकी कोणत्या याच्यामध्ये काही अडचण आली नाही ना तुम्हाला सॉल्व्ह करताना? अमित, नेहा, रोहित, तृप्ती, ट्विंकल, गणेश. आय होप तुमचे जेवढे OF2 चे आन्सर 0 येत आहे. तो काय आहे? तो कोण आहे? OF2 मध्ये कोण आहे, आपल्याला कोण सापडतं? फ्लोरीन आहे. फ्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर काय? -1. आता ट्राय करा. एक्स प्लस, काय येतं? OF2 आहे ना. एक्स प्लस 2 × -1 इक्वल्स टू 0. एक्स इक्वल्स टू 2, ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर. ठीक आहे. अदरवाईज मुलं काय करतात, डोक्यात काय, ऑक्सिजन म्हणलं की -2, ऑक्सिजन म्हणलं की -2. फ्लोरीन आहे तर थोडस वाट बघायची, त्याच्या संदर्भाने काम करायचं. ठीक. 0/2 केलं, अच्छा, ओके. गणेश, ट्विंकल, अमित, तुमचे जे प्रश्न सोडवताना कन्फ्युजन किंवा जिथं कुठे तुमच्या अडचणी होत्या, त्या आजच्या सेशनने क्लिअर झाल्यात का? मला खात्री आहे की तुमचे मेन हेच होते की एकतर हा शेवटचा मुद्दा आणि सगळ्यात सुरुवातीचा मुद्दा. बाकी तुम्हाला असं काही कोणत्या कन्सेप्टमध्ये काही अडचण नसेल. ठीक आहे. फिजिक्सचे पण ऑल क्लिअर झालेले आहेत गोष्टी. ओके, फाईन. आज आपण हे मोस्ट ऑफ द डिफिकल्ट क्वेश्चन आज झाले. एक्झामच्या तोंडावरती एकदा आलं तरी कॉन्फिडन्स येतो, म्हणून मग ते आपण केले. ठीक आहे, चालेल. हा प्रश्न तुम्ही करा मग. हा 66वा जो प्रश्न आहे, मोल फ्रॅक्शन काढायचंय. आता म्हणजे कॉन्फिडेंटली काढता येईल मोल फ्रॅक्शन याचं, का काढून एंड करायचं? तुम्ही काढणार का आत्ता याचं मोल फ्रॅक्शन? नेहा, मंगेश, दीपक, रोहित. हा, म्हणजे काढूयात, एंड करायचं म्हणजे मी शेवटी थोडा वेळ बोलेन, 1-2 मिनिटं आपल्याला काय करायचं पुढे, आणि त्याच्यानंतर मग एंड. चला मग काढा. काय दिले? 32 ग्राम मिथेन इज मिक्स्ड विथ 192 ग्राम ऑफ ऑक्सिजन. Presuming that these gases do not react with each other, what is the mole fraction of methane? एकच नंबर, एकच नंबर. ऑलरेडी काढलंय. तुम्ही तर तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलंच होतं सगळ्या गोष्टी. कळलं. कोण राहिले? कोणाचा मेसेज बाकी आहे?
चला, अजून एक दोघं बाकी आहेत. कमॉन. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. दॅट्स रिअली नाईस. दॅट्स रिअली नाईस. ठीक आहे. हे आजचं जे काही सेशन होतं हे इथं एंड झालं, म्हणून जे क्वेश्चन स्किप केले होते ते आज क्लिअर झाले. दॅट्स रिअली नाईस. हे रेकॉर्डिंग इथे मी थांबवतो. ज्यांना कोणाला जर चुकून मी टाकली, अपलोड केली कुठे, तर त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. चान्सेस कमी आहेत शेअर करण्याचे.